शिमगा असो किंवा गणेशोत्सव असो, कोकणातली मंडळी जो चाकरमानी मुंबईला आहे तो नेहमीच गावाला जायचा तयारीमध्ये असतो. गणपती उत्सव आला आहे, गणेशोत्सव आला आहे, आपण चाललो आहे कोकणामध्ये. मीही आता जस्ट निघालो आहे. आपण मुंबईवरून निघतो आहे राजापूर, टुवर्ड्स राजापूरला. सकाळचे 3:22 झाले. गाडी ऑलरेडी लोड झाली आहे. माझ्यासोबत माझा छोटा भाऊ आहे, तुम्हाला मी गाडी दाखवून देतो. ही अशा प्रकारे आपण काही गाडी लोड केलेली आहे. दोन्ही पॅनियर्स, टॉप बॉक्स, टँक बॅग असं काही आहे. समोर भाऊ बसलेले आहे, स्नेहल समोरच आहे. सुरुवात करूया गाडीला, लगेचच भेटू आपण आपल्या गाडीवरती. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आपण निघालो आहे आता कोकण दौऱ्यावर. ॲक्च्युली हा बहाणा आहे आपण की गणपती आहेत, गणपती निमित्ताने आपण चाललो आहे आपल्या कोकणामध्ये. उद्या गणपती बसतील. आपण आज निघालो आहे, म्हणजे सकाळचे 4 वाजले आहेत. 4 वाजता आपण दादर क्रॉस करतो आहे. अप्रॉक्सिमेट 350 ते 400 किलोमीटरच्या आसपास आपलं गाव आहे राजापूर. दादर क्रॉस करून आपण आता जस्ट पाली मार्गाने आपण निघणार, नागोंड्यापर्यंत बाहेर पडणार आहे. याच्यामध्ये आपण अपडेट काय करणार आहे की जो आत्ताचा आपला मुंबई गोवा महामार्ग आहे तो कशा प्रकारे आत्ता आहे. म्हणजे आता जर मुंबईवरून सगळे चाकरमानी गावाला निघाले आहेत तर तो रस्ता कसा आहे हा सगळं आपण अपडेट करणार. त्याच्या व्यतिरिक्त आपण एन्जॉय करणार ही पूर्ण राईड. हा एक व्हिडिओ बनेल पूर्ण आपल्या राजापूरपर्यंत, म्हणजे मी माझ्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत. खूप एक्सायटेड आहे. थोडी लॉंग जर्नी आहे, बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं काल, म्हणजे माझे भाऊ वगैरे गेला तर बऱ्यापैकी जास्त ट्रॅफिक होतं. सो बघूया आपल्याला किती ट्रॅफिक लागतं आहे, त्याप्रमाणे मी अपडेट करत जाईन. सकाळचे 4 वाजल्या कारणाने बऱ्यापैकी अंधार आहे, अजून उजाडलं नाही आहे. तर मी तुम्हाला थोडं प्रकाश पडल्यानंतर पुन्हा अपडेट करेन. तोपर्यंत स्टे ट्यून. वाशीच्या ब्रिजला आपण लागलो आहे जस्ट, म्हणजे याच्या पुढे हा वाशीचा ब्रिज लागला आहे, पण अजूनही अंधार आहे. आपण पाली रोडने चाललो आहे. हा आता एक इथून टर्न जो येतो इथे उमरखिंड लागते. रात्रीचा प्रवास आपण इथून केला नव्हता, फर्स्ट टाइम आपण इथून प्रवास करतोय विथ फॉग लाईट. बऱ्यापैकी अंधार असून सुद्धा आपल्या लाईट्स आपल्याला बऱ्यापैकी काम करतायत. इथून पुढे उमरखिंड आहे लेफ्टला. आपण पालीच्या इथे पोहोचलो आहे. हा इथे लिहिले बाहेरून जाऊया की आतून? ओके, आतून पण जाऊ शकतो, बाहेरून पण जाऊ शकतो रे. ओके ठीक आहे. ओके, मग आम्ही ॲक्च्युली निघालो तर आपण चाललो होतो आतून, पण हा रोड मी गेलेलो आहे. मी ह्या रोडने नाही गेलेलो आहे. मॅप लावूया की असं डायरेक्ट जाऊया? आता इथले आपल्याला खड्डे भयंकर वाटतात मला. ह्या रस्त्यालाच सुरुवात झाली आहे. पाली रोड जो होता तो खूप बऱ्यापैकी चांगला होता. 2 तास आमचे गेले, 2-2.25 तासपेक्षा जास्त गेले त्या रोडला. पण बऱ्यापैकी न आपट्टा धोपट्टा आलो आहे. आता आपल्याला समजेल की या रोडला कशा प्रकारे वातावरण आहे ते. चला अनुभवूया आपण आता मुंबई गोवा महामार्ग कशा प्रकारे आपल्याला घरपोच आपल्या राजापूरपर्यंत गणपती उत्सवाला घेऊन जातोय ते. 10 मिनिटाच्या अंतरावरच ट्रॅफिक लागलं, पूर्ण भयंकर जाम. बघूया. बापरे, चला दुसऱ्या मार्गाने ओव्हरटेक करत निघतोय आपण बाहेर. चहा नाश्ता करून झाला जस्ट. आपण आणलं होतं कॉफी, सोबतीला सँडविच आणले होते, ते जस्ट करून झालं. इथे पेट्रोल पंप आहे, इथे थांबलो जस्ट आपण. ही अशी का आता आपली गाडी दिसते बऱ्यापैकी खराब होते.
बघू शकता ट्रॅफिक ॲक्च्युली सर्व ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं आहे. ॲक्च्युली माणगावपर्यंत पूर्ण आम्हाला ह्याच्यामध्ये पण दाखवत आहे मॅपमध्ये पण, हे माणगाव आहे. माणगावपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. घड्याळात वाजले आता 8:35. आम्ही अजून माणगावपर्यंत पण पोहोचलो नाही आहे. 5 तास 7 मिनटं अजून दाखवत आहेत 247 किलोमीटर पोहोचायला. 1:42 घरी पोहोचू. पण बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे अजून. थोडासा पाऊस पडतो मध्ये, पाऊस निघून जातो. आता ऊन पडलं आहे पुन्हा, असा सगळा खेळ चालू आहे. 5-5 मिनटाला पाऊस पडायला लागले. 5-5 मिनटाला पाऊस पडतो आहे. गाडी एका ठिकाणी थांबवून सर्व ठिकाणी हे फक्त असा सगळा प्रकार आहे. बघा लालपरी चालली आहे आपल्या बाजूने. एवढं ट्रॅफिक जाम झालं आहे. आता प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतो आहे. आपली गाडी मात्र आपला ऐरावत एकदम जबरदस्त वाटतो आहे. आतापर्यंत आलं आहे, पाऊस पडला त्यामुळे थांबलो आहे आपण इथे. खूप सुंदर असं वातावरण बनलं आहे. पाऊस 5-5 मिनटाने पाऊस येतो आहे, भिजवतो आहे, पुन्हा जातो आहे, थोड्या वेळाने पुन्हा रखरखतं ऊन. पण ठीक आहे, काही ठिकाणी आता ट्रॅफिक थोडं कमी होत चाललं आहे पुढे. पण रस्त्याला गाड्या बऱ्याच आहेत. या मेन म्हणजे ज्या एक्स्ट्रा गाड्या ज्या आल्या आहेत त्या भयंकर जास्त आहेत. हे बघा याच्या पुढे इकडे पाऊसच नाही, तिकडेच त्या टप्प्यामध्ये फक्त पाऊस पडला, पुन्हा चेंज करायचं, पुन्हा पळायचं, हाच प्रकार सगळा चालला आहे जवळजवळ. महाडपर्यंत पोहोचलो आहे. पोलादपूर थोड्याच वेळात येणार आहेत. पण हे सुंदर रोड बघून बघा ना, किती सुंदर रोड. 2 कातळामध्ये, हा पूर्ण कातळ खडक क्रॉस करून एकदम मस्त बनवलेला आहे इथे. हा रोड बनवलेला आहे. पण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत त्यामुळे थोडासा इश्यू असतो. टायरमधली हवा कमी व्हायच्याऐवजी वाढत जाते, कारण घर्षण जास्त होतं. पण सुंदर आहे. मध्ये मध्ये पाऊस पडतोय, पाऊस पडून निघून जातोय, भिजवतोय, फक्त विंडशीटर घालायला लावतोय, पुन्हा काढायला लावतोय, पुन्हा ऊन पडतंय. वाव, इथे गांधारपाली केव्ज म्हणून लिहिलेलं आहे. बाजूला डोंगर आहे. ओके ओके. हां म्हणजे आपण ब्रिजवरून जाऊ, खाली दिसेल की नाही आयडिया नाही ना. ओके, समोर लेणी आहेत ना, गांधारपाली लेणी. ओके, आमचे ब्रदर जाऊन आले आहेत रायगडला. त्याच्या अगोदर जे गांधारपाली लेणी म्हणून जे आहेत ते समोर आहेत. ओके, ह्या इथल्या रेत. ओके, ते दिसत आहेत लेण्या, अरे सुंदर आहेत. त्याच्या बाजूला एक छोटासा वॉटरफॉल आहे, सुंदर वॉटरफॉल. चढायला आहे ना, प्रॉपर पायवाट आहे. हो 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 हो, गव्हर्नमेंटने. हो वाव, खूप सुंदर आहे रे. हे बघ तिकडून पायऱ्या आहेत बघ. ओके, त्या पायऱ्या. ओके, वा मस्त बनवलेलं पायऱ्या एकदम बनवलेलं व्यवस्थित सुंदर. गांधारपाली लेणी कधीतरी आपण जरूर व्हिजिट करू या ठिकाणी. सुंदर. एक स्थळ माहीत पडले आपल्याला, एकदा जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला पण कुणाला जायचं असेल तर जरूर व्हिजिट करा. इथे इन बिटवीनच आहे. आपण जर गावाला जात असू तर त्यावेळेला आपण करू शकतो. लेफ्टला रायगड किल्ला, समोर रत्नागिरी. म्हणजे इथून आपल्याला रायगड किल्ल्यासाठी जायला लागेल काय, यापासून खालून? खालून गेलास ना. हां, पण ते खूप आतमध्ये आहे काय? ओके ओके, हा रोड आहे. हा रोड आहे का जायला रायगडसाठी? कुठे जायचं ह्याला घाई करून एवढं काय कळत नाही आहे. एवढा भयंकर हॉर्न देतोय. ओके, रायगड फोर्ट लेफ्टला ठेवून जाऊ शकतो. जवळ आहे म्हणजे, जसं एवढं काय लांब नाही आहे. ओके, या बाजूने. ओके ओके ओके, रायगडचं दिसेल. गाडी एंट्री केलेली आहे. हां हां हां, दिसलं तर बाजूला ठेव. हां ओके. गाडी थोडी स्लो ठेवू ना गाडी. दिसलं नाही पण. ओके हो, दे 2 सीन. ओके, छोटे आहेत. ओके, रायगडला गेला. पण ते तिथून गाडी जाते का तिथे तू पुढे? हो, रायगडच्या पायथ्यापर्यंत जाते बरं. राईट. चला कधीतरी आपण रायगडला पण जाऊ. रायगडला जाण्यासाठी पहिलं, राजधानी जाण्यासाठी आपल्याला पहिले आपली कुवत तयार करायला लागेल. त्याच्यासाठी आपण जवळजवळ 50-100 किल्ले तरी ऑलरेडी
महाराजांच्या किल्ल्यांवर भ्रमंती केलेली पाहिजे, त्याच्यानंतर आपण रायगड किल्ल्यावर जाऊ. तर मित्रांनो, आम्ही ड्रायव्हर चेंज केलेला आहे. माझा छोटा भाऊ सध्या ड्राईव्ह करतोय. आम्ही त्याच्या मागे बसलेला बऱ्याच वर्षानंतर ॲज अ पिलियन म्हणून बसलेलो आहे. चला ठीक आहे, त्याचं हेल्मेट येईल मध्ये मध्ये, त्याचं हेल्मेट येऊन जाईल. पण ठीक आहे, आपण आपल्या अजून बाजूचे दृश्य बघूया सर्व आता. आपण टनलपर्यंत पोहोचलो आहे. हा टनल आहे त्याच्या पुढे. आपण टनलला गाडी सचिनकडेच आहे. आपण फक्त बाजूने शूट करूया, कसं शूट होतं बघूया पहिला, आणि टनलचा पण अनुभव घेऊया. अविस्मरणीय असं टनल. सुरुवातच चिखल आहे. सावकाश चल सचिन तू. हां, मी उडालो. सचिन सावकाश चल. पूर्ण अंधेर आहे आतमध्ये टनलमध्ये. बोललो पूर्ण अंधेर आहे. बघ बघ, सरक ते, सरक सरक. नाही, मी तुला बोललो ना. सावकाश 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 सावकाश. पहिली थांब थांब थांब. सावकाश. पाय काढ. पाय निघाला. पाय पाय काढ ना. पाय पाय अडकलं माझा. नाही नाही नाही, जरा गाडी उचल ना मित्रा. गाडी उचल ना, गाडी उचल ना. बंद केली. पाय अडकले. थांब थांब. सावकाश 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 सावकाश. एक मिनिट आहे फक्त. साईडला घेऊया फक्त जरा गाडी. नाही, ते आतमध्ये गेलं काय बघूया फक्त. अरे हा माती आहे ना सगळी. सरकते. मी तुला बोललो ना. तुला आवाज देतोय की माझं कॉलर कार्ड मला दिसत नाही. काय झालंय? मला काय दिसत नव्हतं. मला माहितीच नाही काय म्हणाले. आंबोली साईडला गाडी. हा, मला काय ऐकायला येत नाही ना मागे. आतमध्ये नाही गेल्या. नंतर त्याची लाईट फुटते त्याच्यात. ठीक आहे. मला काही ऐकायला येत नव्हतं ॲक्च्युली. टनलमध्ये आम्ही आहे. बऱ्यापैकी टनल चांगला बनलेला आहे. छोटासा इश्यू ते एक फक्त आहे की माती आहे, थोडी चिखल झाला आहे. पावसामुळे पाणी आतमध्ये येत आहे आणि चिखलामुळे गाडी माझी स्लिप झाली आहे आत्ता जस्ट. अरे ठोकला त्यांनी. लागली डायरेक्ट डॅश. मी नाही. आपण नंतर जरा हे करूया. पूर्ण टनल जाम झाला आहे इथे. मला वाटतं इथे पण ट्रॅफिक जाम झालं आहे ना. इथे आतमध्ये लाल दिसत नाही आहे, पण तरी पण जाम आहे इथे. वन साईड बाकी आहे बनवायची, ती साईड थोडी बाकी बनवायची. त्यामुळे इथूनच एवढाच फक्त एकच स्पेस आहे जाण्यासाठी रस्ता. पण बऱ्यापैकी चांगला टनल बनला आहे. वरती बघा. वाव. पण गोल राऊंड शेपमध्ये अजून आला नाही आहे हा टनल. गोल राऊंड शेप बनवायचा बाकी असेल बहुतेक. पाणी पडतंय. पाय वरतीच ठेव तू. या बाजूने पूर्ण चिखल सुद्धा आहे अजून एका बाजूने.
कोण पुढे काय माहीत सरकत वगैरे असतील. का बाबा जात नाही तू? बरं गाड्या काय स्लीप झाल्या इथे की काय आहे कसं काय? ओके ओके गाडी खाली आहे तिची. हो हो मस्त आहे बोगदा एकदम. पण तो फील आता संपला आहे कारण जो बोगद्याच्या बाहेर कशेडी घाटाचा जो अनुभव होता, जे प्रत्येक तिथून गाडी जाणारी गाडी तो अनुभव घ्यायचा, तो अनुभव आता नाही मिळणार आहे. जोपर्यंत कशेडी बोगदा आता कंप्लीट होत नाही तोपर्यंत, तरी पण होईल लवकरात लवकर होईल. कारण हे बघा वरच्या बाजूने अजून पूर्ण बनायचं बाकी आहे. पण अप्रतिम काम आहे बोगद्याचं. तुझ्या पायाला लागलं नाही ना रे? बाहेर गेला ओके तो बहुत हरकत नाही. पण मोच वगैरे काय आलेलं नाही ना? ओके हो हो बऱ्यापैकी मोठा टनल आहे हा. आपण पूर्ण व्हिडिओ शूट करायचा प्लॅन आहे याचा इथला. बघूया पण आपण जास्त फास्ट जाणार नाही आहे कारण चिखल बराच आहे आतमध्ये. कारण खालती लाल माती आहे सिमेंटचं कॉन्क्रीटचं आहे पण त्याच्यावर लाल माती आहे त्यामुळे घसरू शकतो. हे सिंगल लेन तयार झाली आहे एक, कारण दुसऱ्या बाजूचं कन्स्ट्रक्शन अजून बाकी आहे राईट साईडचं. एंड ऑफ बोगदा संपलेला आहे. टनल हा संपलेला आहे. बरं हे बघा इथे कसं कन्स्ट्रक्शन गोल शेपमध्ये आहे. ते त्या बाजूला अजून मागच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बंद तसं बाकी आहे. ते एकदा कंप्लीट झालं की बोगदा मस्त होईल. ओके चलो व्हेरी गुड. आपण बाहेर पडलो इथून आहे. आता आपण जिथे घसरलो त्यावेळेला बघायचं आपलं जरा पॅनियर्स थोडेसे वाकडे झाले असतील बहुतेक, तर ते आपण जरा स्ट्रेट करूया. आता इथे थांबायला तर चान्स नाही मिळणार पण आपण पुढे जाऊन थोडं थांबूया. ओके आपण ॲक्च्युली पोहोचलो आहे खेडपर्यंत. पण पाऊस एवढा धुमाकूळ घालतो आहे, कंटिन्यू नॉनस्टॉप पाऊस आहे. जास्त शूट करता येत नाही आहे. तर जसा पाऊस थांबेल तशा प्रकारे आपण शूट करूया. पण ठीक आहे वातावरण खूप छान आहे. गाडी चालवताना फक्त दिक्कत होते. बरं आपण परशुराम घाट चढायला सुरुवात केली आहे. जस्ट सुरुवात झाली परशुराम घाटाला. लेफ्ट साईडला आपल्या परशुरामचं मंदिरसह तुम्हाला दाखवतो मी. बऱ्यापैकी चांगला घाट आहे. आपण इकडे पाऊस बघा ना अजिबात नाही आहे. बोस्ते घाटाला आम्हाला भयंकर पाऊस मिळाला. चला ठीक आहे आता इथे पाऊस नाही पण आम्ही टोटली पूर्ण भिजलो आहे. इथे अक्षरशः ऊन आहे. बरं इथून समोरच वरती परशुराम मंदिर आहे. याची एक कथा पण सांगितली जाते, ती तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तरी पण मी सांगायचा प्रयत्न करतो की ज्या वेळेला कोकणभूमी बनवली गेली त्यावेळेला परशुरामाने इथूनच बाण मारून समुद्र पाठी हटवला गेला, त्यामुळे ती कोकणभूमी बनली गेली असं म्हणतात. ही ॲक्च्युली एक कथा आहे, ही तुम्हाला माहिती असेल. पण बघू शकता तुम्ही या माझ्या राईट साईडला वगैरे सुंदर असं वसिष्ठी नदी ना, वसिष्ठी नदी पण खूप सुंदर असं हे पण आहे, डोंगर रांग सुद्धा आहे पूर्ण. अप्रतिम अनुभव. फर्स्ट टाइम बाईक ड्राईव्ह करताना परशुराम घाट, भोसते घाट हे सगळ्या घाटांचा अनुभव आपण घेतोय कोकणात जाताना.
कळंबस ते 3 किलोमीटर, सावर्डे 20 किलोमीटर, गोवा 351 किलोमीटर. सावर्डेला आम्ही ॲक्च्युली जेवायला उतरतो, पण आज आम्ही आता इथेच आता जसं घाट उतरून खाली आलो आहे. आता थोडंसं चहा पाणी नाश्ता वगैरे करून आम्ही पुढे जाणार आहे. तर थोडा वेळ इथे पेटपूजा करावी लागेल. चांगला ढाबा किंवा हॉटेल असं शोधून जेवून पुढे जायला लागेल. आता घड्याळात किती वाजले आहेत? तर बहुतेक 11 वाजून का समथिंग काहीतरी झाले. 11:30 वाजायला आले आहेत. आपण पोहोचलो चिपळूणपर्यंत. चिपळूणला बोललो पेट्रोल पंप आहे तर आपण पेट्रोल भरून घेऊया. 2च दांड्या राहिल्या आहेत. तर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला राजापुरामध्ये पुन्हा भरायला मिळेल नाही मिळेल, तिथे काही काम असेल अडकून राहू आपण. सो त्यामुळे बोलो आता इथेच पेट्रोल भरून घेऊया. आम्ही ॲक्च्युली चिपळूण सोडलं. आता चिपळूण सोडून आम्ही निघालो त्यावेळेला आम्ही तिथे जेवण केलं. शगुन म्हणून एक तिथे हॉटेल आहे, स्नॅक सेंटर वगैरे, मध्येच रस्त्यामध्येच आहे इन बिटवीन. अप्रतिम जेवण होतं. 2-3 चपात्या सावकाश, 2 चपात्या, त्या व्यतिरिक्त 2 भाज्या होत्या, उसळ होती, दही होतं, छास होतं, त्या व्यतिरिक्त गुलाबजाम होता. व्हेज थाळीमध्ये अप्रतिम जेवण होतं. खूप छान जेवण आहे. जर तुम्ही त्यावेळेला कधी तिथून कधी येत असाल तर तिथे जेवा. खूप छान जेवण होतं. संगमेश्वरमध्ये भयंकर ट्रॅफिक जाम. पंधरा ते 20 मिनटापासून आपण ट्रॅफिकमध्ये आहे. इथे अजून लाल लाईन संपलेली नाही आहे. आपण फक्त घुसत चाललो आहे पुढे. जिथपर्यंत जायला मिळेल तिथपर्यंत जायचं. पण सगळ्या गाड्या ज्या आहेत फक्त एस-टीच आहेत. जिकडे बघाल तिकडे एस-टी. चाकरमानी जवळजवळ अर्धी मुंबई, मला वाटतं चाकरमान्याची अर्धी मुंबई गावाला पोचलेली आहे गणपती उत्सवासाठी. खूप छान आहे ॲक्च्युली. आपल्या गावाची पण जाण ठेवली पाहिजे, आपल्या हा त्योहाराची पण जाण ठेवली पाहिजे. आणि प्रत्येकाने ज्यांच्या गावाला गणपती आहेत त्यांनी जरूर कशा प्रकारे तरी सुट्टी घेऊन गावाला गेलंच पाहिजे. एरिया पूर्ण कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. म्हणजे पूर्ण बघा या बाजूला लेफ्ट हँड साईडला काम चालू आहे. रस्ता वाढवत आहेत. हे इकडे डोंगर खोदून लाल माती काढून या बाजूला टाकली जाते. हा इथला मधला डोंगर पण फोडला आहे. अर्धवट रस्ता तयार झाला आहे. पण अजून एक 2-4 वर्षानंतर हे मुंबई ते राजापूर हे रोड खूप चांगले होतील. म्हणजे अजून पकडा ना 4 वर्ष तरी किंवा 3 वर्ष अप्रॉक्सिमेट. हा पूर्ण 2 भाऊचा मधून डोंगर कापून एक रस्ता बनवला गेला आहे. पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे. पण अजून 4-5 वर्षानंतर खूप सुंदर रस्ते असतील. मुंबईकरांना, चाकरमान्यांना गावाला येण्यासाठी अप्रतिम रस्ते बनले जात आहेत. तर चाकरमान्यांना विनंती आहे, ज्यांना इकडे यायचं असेल गावाला तर त्यांनी आवर्जून आपली वाहने घेऊन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आपल्या गणेशोत्सवासाठी गावाला येणं. आपण आता लांजा क्रॉस केला. जस्ट सकाळी 3:45ला निघालो. घड्यात आता 6 वाजले आहेत. गुगल मता दाखवत होती सकाळी 8.5 तास. तुम्ही 8.5 तासामध्ये तुम्ही गावाला पोचाल. हो, आणि अजून जवळजवळ 12-13 तास. आता 12-13 तास होऊन जाणार आम्हाला. म्हणजे त्याशिवाय आम्ही काही गावाला पोचणार नाही आहे. ॲक्च्युली तसं त्या गुगल मता जे दाखवतात एका प्रकारे बरोबर पण असतं. पण इकडचे जे रोड्स आहेत ना ते भयंकर ट्रॅफिकचे आहेत यावेळेला. ट्रॅफिक, अचानक पडणारा पाऊस आणि एवढा वेगळ्या पद्धतीचा पाऊस आहे इकडे. अर्ध्या ठिकाणी पाऊस आहे, अर्ध्या ठिकाणी पाऊसच नाही आहे. भिजवून टाकतो पूर्णपणे आणि त्याच्या पुढे पाऊसच नाही. अशा प्रकारे सगळे ॲडजस्ट करत आम्ही आता लांजा क्रॉस केला आहे. 6 वाजून गेले आहे. 1-2 तासामध्ये आम्ही आमच्या गावाला पोचू. त्यानंतर हा व्हिडिओ इथंच थांबू. पण जी मजा खरोखर गावामध्ये येण्यामध्ये आहे ना इकडे, ती अप्रतिम मजा ना सर्वांनी घ्यावी. आपल्या गाडीतून, कारमधून, बसमधून जसं कसं ट्रॅव्हल करत यावं लागतं तसं ट्रॅव्हल करत यावं आणि गावच्या गणपतीची मजा घ्यावी. अप्रतिम.
बघा इकडचे सुंदर असे टर्न्स आहेत, हे एक नंबर टर्न आहेत बघा. जसे खंडाळा घाटामध्ये जसे टर्न्स आहेत ना, तसे इथे टर्न्स आहेत. हे डांबरी रोड आहे हा, याच्यातला बेस्ट पॉईंट आहे. याच्या पुढे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत. काही ठिकाणी डांबरी रोड आहे. पूर्ण 2 खडकाला मधून कापून हा मधला रोड बनवलेला आहे. वाव. इच्छा घात केवढं उंच हे होतं. बरं आता दिवस मावळत चाललाय. काळे ढग तर आहेत वरती अजून, आणि आता बरेच वाजत पण चाललेत. म्हणजे मला वाटतं 6:34 झालेत. 6:30 वाजलेत. 6:40 किती वाजले? 6:22 झालेत. 6:22 म्हणजे 6:30 वाजलेत आम्हाला. म्हणजे बराच वेळ लागला आम्हाला यायला. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बहुतेक काळोखातूनच पोचू. तो आमच्यातला जो रोड आहे, म्हणजे आमच्या घरापर्यंत जो रोड जातो तो थोडा मला वाटतं एक 5-10 मिनटाचा ऑफरोडिंगचा आहे. तर तो आपण बघूया. आणि नंतर आजचा ब्लॉग आपण हा माझ्या घरामध्ये जाऊन संपूया. सो आता आम्ही एक थोड्या वेळातच राजापुरात पोचू. लांजापासून तो राजापूरपर्यंत हा जो रोड आहे, अप्रतिम रोड आहे. एक नंबर रोड आहे. पूर्णपणे डांबरीकरण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. पण छान रोड आहे. कुठेही खडबडी नाही आहे. 80-90ला आरामशीर क्रूज करू शकता. आता आमच्याकडे काय पॅनियर, स्टॉप बॉक्स आणि आम्ही दोघांचं वजन हे असल्या कारणाने आम्ही 60-70-80च्याच स्पीडला आम्ही क्रूज करतो आहे. सो इथे चांगला क्रूज करू शकता. बाकी तुम्ही ढगाळ वातावरण बघू शकता. पूर्णपणे ढग एकत्र जमा झालेत. कधीही जोराचा पाऊस पडू शकतो. हे सगळं असं असतं. मध्ये म्हशी, गाई म्हशी अशा इतक्या असतात की जर आपली नजर हटीवर दुर्घटना घटी अशा प्रकारे होऊ शकतं. सो यांची एक काळजी घ्यायची. गाडीवर आपल्या गाडीला खास करून चांगल्या लाईट्स लावाव्या. कारण गावाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे कुठेही नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे. सो स्ट्रीट लाईटसाठी आपण वाट बघू नये आणि गाडीवर लाईट्स लावावी चांगली. म्हणजे गाव साईडला येताना तरी खास करून. राजापूरची बलाढ्य भिंत, केवढी मोठी भिंत राजापूरमध्ये बांधली आहे. दोन्ही बाजूला मागे सुद्धा आहे ऑलरेडी. अप्रतिम. राजापूरचे इथे हा बनलेला एक अप्रतिम पूल हा ब्रिज. खालती नदी आहे. आणि हो ना, कुठली नदी आहे सचिन? काय आयडिया तुला सचिन? नदीचं नाव माहिती आहे ना? आपण जस्ट राजापूरला पेट्रोल भरलं, पूर्ण टाकी पुन्हा फुल केली. कारण आता आपण जर पुन्हा कधी आपल्याला आता जायचं लागेल, कुठेही जायला लागेल, तर पुन्हा राजापूर किंवा दुसऱ्या ठिकाणी पेट्रोलला पळापळ करायला नको. कारण इकडे पेट्रोल पंप थोडेसे जरा लांबवर आहेत. अंधार पडत चालला आहे. घड्याळात मला वाटतं वाजले आहेत 6:45. ओके, चला बघूया किती वेळ लागतो आता अजून. आपल्याकडे तशा लाईट्स आहेतच चांगल्या. माझ्या गावचे अप्रतिम रोड्स, आजूबाजूची एकदम हिरवीगार बोलतात ना झाडं दोन्ही बाजूला. आणि आता जर हे उजेडात जर आपण बघितलं ना तर किती अप्रतिम असेल, किती मस्त वाटेल एकदम. शाळा की कॉलेज आहे? हातुल्याचं कॉलेज आहे ना हे? हां, इथे कॉलेज वाटते हे. वाव. हातिवले कॉलेज आपण क्रॉस केलं आहे. आपल्याला अजून 20 मिनटं दाखवते गुगल माता आपण घरी पोचायला. ठीक आहे, आता 20 मिनटामध्ये आपण पोहोचू. पण अंधार पडलेला असेल. 20 मिनटानंतर जो आपण ऑफ रोडिंगचा पॅच बघू तो थोडा जरा डिफिकल्ट असणार आहे. माझ्यासाठी डिफिकल्ट असणार, कारण फर्स्ट टाईम मी इकडे माझ्या गावामध्ये माझ्या इकडे जाण्यासाठी, म्हणजे माझ्या घरी जाण्यासाठी फर्स्ट टाईम मी गाडी ड्राईव्ह करतो आहे, बाईक ड्राईव्ह करतो आहे. अदरवाईज आम्ही फक्त
पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे एस टीने वगैरे फिरलेलो आहे, रिक्षाने वगैरे फिरलेलो आहे. चला, अप्रतिम अनुभव गावचा. अरे पण किती मस्त वाटतं बघ ना इथे. आणि बाजूला पण वाटतो काय तुला आपला गावचा रस्ता वाटतच नाही की आमच्या गावाला चाललोय बाई. मग ते तर खडबडी रोड होते सगळे, आता काय रस्ता वाटतं. अरे यार, एक नंबर ॲक्युरेट आहे. आणि बाजूला सगळे बघ ना ते चमकणारे, काय बोलतात ते इंडिकेटर, सगळ्या बाजूला इंडिकेटर लावलेले आहेत. वाव वाव. इकडे ना प्रत्येक गावाला जे जे आतमध्ये गाव आहेत मेन रोड सोडून, त्याचे प्रत्येकाचे फलक वगैरे ना बघू शकता तुम्ही, मस्त चांगले चांगले बनवलेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाजूला बघा, एक नंबर. म्हणजे माणसाचा ॲक्सिडेंट होणारच नाही, कारण सर्व ठिकाणी त्याला इंडिकेशन दिलेलंच आहे की बाबा तुम्ही या बाजूला जा, तुम्ही या बाजूला जा. आणि लाईट्सवर ते एकदम मस्त चमकतात ते. हे बघा वरती बघा, आभाळ किती पूर्ण काळं झालेलं आहे, ढग आलेले आहेत सर्व. आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये मी ड्राईव्ह करतोय. एक नंबर भारी अनुभव. हे बघा इथे, हां बघा, हे बघा असं कसं लिहिलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो इथे मी. हे स्टॉप आहे चौके लेफ्टला आतमध्ये, किती सुंदर दिसतं हे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ही बनवलेली चौक्याची चौकी, म्हणजे आतमध्ये जायला, हां माणसं बनवायला. हो हो हो, ओरिजिनल. ओके, ती बघा जुनी चौकी पहिले तिथे होती. हो हो, वा, काय काम केलंय गावामध्ये, काय काम केलंय, अप्रतिम काम केलंय. आमच्या घराचे जायला इथं अजून 7 मिनटं दाखवत आहेत. हा रोड आहे जिथून मी चाललो आहे आता. पूर्ण अंधार आहे, संध्याकाळी 6:30 नंतर गावाला जो अंधार पडतो तो खूप भयानक असतो भाई. गावची लोक तर काय झपाझप गाडी चालवतात, त्यांना तर काय प्रश्नच येत नाही. आमच्यासारख्यांसाठी थोडासा दिक्कतवाला काम आहे. अरे बापरे, पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. टँक बॅगला सुद्धा कवर नाही घातलेलं ॲक्च्युली आहे. चलो ठीक आहे, आपण पहिले इथून जाऊया पुढे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. काल संध्याकाळी 6:30-7च्या आसपास मी गावाला पोचलो आहे. गावाच्या एंट्रन्सला, म्हणजे माझ्या वाडीच्या एंट्रन्सला मी ज्यावेळेला पोचलो तेव्हा 6:30च्या आसपास वाजले होते. तिथेच आमची हेडलाईटसुद्धा बंद झाली, म्हणजे जी फॉगलाईट आहे ती बंद झाली. त्यामुळे तिथून, म्हणजे हा रोड येतो पूर्ण आणि पूर्ण अंधार असतो इकडे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकलो. सकाळी 4:45 3:45ला आम्ही मुंबईवरून निघालो. संध्याकाळी 6:30-7च्या मध्ये आम्ही पोचलो. अप्रॉक्सिमेट 15 तास आम्हाला मुंबईवरून गावाला यायला लागले. रोडची कंडिशन सांगायची झाली तर रोडमध्ये बऱ्यापैकी थोडा खराब आहे आणि चांगलासुद्धा आहे रोड. म्हणजे आपण येऊ शकतो. लांजावरून आम्ही जो राजापूरपर्यंत आलो तो खूप सुंदर रोड होता. कॉन्क्रीटचा रोड होता, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होता, पण रोड चांगला होता. ट्रॅफिकबद्दल जर सांगायचं झालं तर मुंबईवरून ज्या एस टी एक्स्ट्रा, म्हणजे ज्या लक्झरीने एस टी एक्स्ट्रा सोडल्या होत्या त्याच्यामुळे थोडंसं जास्त ट्रॅफिक झालं होतं. म्हणजे एस टी सर्व लाईनीत उभ्या होत्या. आमची बाईक असल्याकारणाने आम्ही रस्ता काढत आम्ही पुढे आलो. गाडी आपण इथे लावलेली आहे. आणि 15 तास माझ्या भावाला लागले एस टीमधून येणारा 24 तास. म्हणजे विचार करा की मुंबईकरांना ज्या वेळेला गणपतीला, गणेशोत्सवाला गावाला यायचं असतं त्यावेळेला हा सगळा ट्रॅफिकमधूनच सगळा प्रवास करावा लागतो. सो यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, मला असं वाटतं. माझं हे वैयक्तिक मत आहे की एवढा वेळ 12 तासाच्या वेळेला डबल लागतो, 24 तास लागतो. रस्ते प्रॉपर असतील, रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं असेल
तर ट्रॅफिकला एवढा वाव मिळणार नाही, म्हणजे ट्रॅफिक व्हायला एवढा चान्स मिळणार नाही. सो यावर विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. बाय द वे बऱ्यापैकी चांगला प्रवास होता आमचा, कारण बाईक असल्याने, कम्फर्टेबल बाईक असल्याने आम्ही थकायला झालं नाही आम्हाला. तर नाच्या पुढचा व्लॉग मी बनवेनच, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेनच. बरं, हा व्लॉग मी आता इथेच संपवतो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.